नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो आणि शिक्षकांनो, मी प्रमोद जगधने, फाउंडर डायरेक्टर सायन्स डिजिटल अकॅडमी आणि SD इकोसिस्टमतर्फे तुमचं सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, विद्यार्थी मेहनत घेतात, टीचर्स खूप शिकवतात, पालक चिंतित असतात की आपल्या मुलाचं भविष्य काय, त्याला स्कॉलरशिपमध्ये अपेक्षित यश मिळेल का. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही टीचर होऊ नका, तुम्ही फक्त गाईड किंवा मेंटॉरची भूमिका पाळा. म्हणजे काय करा, तुम्हाला दिलं जाणारं जे SD पॅटर्न बुक्स आहे त्यामध्ये असणारे DPP दररोजच्या दररोज मुलगा सोडवतो की नाही ते बघा. त्या DPPचं सोल्युशन तुम्हाला SD पॅटर्नचे जे गाईड्स आहे त्यामध्ये मिळेल. त्यामध्ये प्रत्येक प्रश्न तुम्हाला हिंट्स आणि ट्रिक्सने सोडवून दिला आहे, ते तुमच्यासाठीच आहे. थोडक्यात जर तुम्ही ही SD इकोसिस्टम स्टेप बाय स्टेप समजून घेतली तर अगदी कन्सेप्टपासून क्लॅरिटीपर्यंत आणि रिझल्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. स्कॉलरशिप परीक्षेत मुलांच्या यशाचं रहस्य काय आहे? योग्य मार्गदर्शन. आज आपण SDA होम स्टडी प्लॅन समजून घेऊया. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेत पालक हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे रिझल्ट पार्टनर असतात. पण खरी अडचण कुठे येते? घरी मुलांकडून नेमका कोणता सराव करून घ्यायचा हेच अनेकांना समजत नाही. मुलांना गाईड कसं करायचं, रोज अभ्यासाला नेमकं किती वेळ द्यायचा, हा प्रश्न तुम्हालाही पडतोच ना. इथेच एक मोठी चूक होते. लक्षात घ्या, मुलांच्या यशासाठी तुम्हाला स्वतः शिक्षक बनण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला फक्त सिस्टम फॉलो करणारे उत्तम मार्गदर्शक म्हणजे गाईड बनायचं आहे. हे सूत्र कायम लक्षात ठेवा. आणि म्हणूनच तुमचं काम सोपं करण्यासाठी आली आहे SDA होम स्टडी सिस्टम. एकदम अचूक आणि सोपा उपाय. या सिस्टममध्ये रोज किती वेळ द्यायचा आहे? फक्त 30 ते 45 मिनिटं. होय, फक्त 45 मिनिटांचा डेली प्लॅन. आता ही 45 मिनिटं कशी वापरायची याचं एकदम परफेक्ट गणित आहे. चला तो प्लॅन डिकोड करूया. पहिली 10 मिनिटं. काल जे काही शिकलंय त्याची झटपट रिव्हिजन करायची, एकदम क्विक उजळणी. पुढची 15 मिनिटं खूप महत्त्वाची. यामध्ये मुलांनी डेली प्रॅक्टिस पेपर म्हणजेच DPP स्वतः सोडवायचे आहेत. त्यानंतरची 10 मिनिटं सराव करताना झालेल्या चुका शोधण्यासाठी आणि त्या व्यवस्थित समजून घेण्यासाठी द्यायची आहेत. आणि शेवटची 10 मिनिटं इथे फक्त तोंडी प्रश्न विचारायचे आणि शॉर्टकट ट्रिक्सची उजळणी घ्यायची. झालं. हा झाला डेली प्लॅन. पण यासोबतच एक पॉवरफुल वीकली प्लॅन सुद्धा आहे, तोही बघूया. यात पहिली स्टेप एक टॉपिक वाईज टेस्ट सोडवणे आणि दुसरी स्टेप जुन्या प्रश्नपत्रिकांचा म्हणजेच PYQचा सराव करणे. तिसरी स्टेप म्हणजे मुलांची मिस्टेक नोटबुक तपासणे आणि चौथी स्टेप ॲपमध्ये मुलांचा प्रोग्रेस नक्की चेक करणे. या साध्या पण अचूक सिस्टममुळे अभ्यासातला गोंधळ गायब होतो आणि मिळतं फक्त सातत्य आणि हमखास यश. मुलाला रोज फक्त 45 मिनिटं STS सिस्टमची जोड द्या आणि बघा कसे आश्चर्यकारक रिझल्ट्स मिळतात ते. तयार आहात? पालक बंधू भगिनींनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही त्या पाल्याचे शिक्षक होऊ नका, त्याचे मेंटॉर व्हा किंवा गाईड व्हा. SD इकोसिस्टम तुम्हाला देईल 45 मिनिटाचा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये होणारा अभ्यास, ज्यातून DPP, कन्सेप्ट, सराव सर्व गोष्टी घडून येतील. टेस्टचं ॲनालिसिस होईल, त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन गाईडमध्ये मिळेल. इतकंच नाही, फाउंडेशन पूर्ण होईल. मागील झालेला कन्सेप्ट, पुढे करणारा कन्सेप्ट, अशा सर्व गोष्टी तुम्हाला एकाच दिवशी करता येतील. आणि या सर्व गोष्टीमधून तुमचा मुलगा फक्त जिल्ह्याच्या नाही तर राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी नक्की सांगतो. थोडक्यात रँडम स्टडी बंद करा, SDS सिस्टम जॉईन करा आणि स्कॉलरशिप परीक्षेत अपेक्षित यश मिळवा. धन्यवाद.